If y is equal to sine of m into cos inverse of, then show that 1 minus x square d square y by dx square minus x into dy by dx plus m square y is equal to 0. सोल्यूशन मध्ये given y is equal to sine m into cos inverse of x. साइन कडे घेऊन जाऊया. Sin inverse of y is equal to m into cos inverse of x. Difference है with respect to x. Sin inverse डेरिवेटिव काय येतं 1 upon square root of 1 minus y square. y चं डेरिवेटिव dy by dx m into cos inverse डेरिवेटिव काय येतं minus 1 upon square root of 1 minus x square, which is 1 upon square root of 1 minus y square dy by dx plus minus m divided by square root of 1 minus x square. Cross multiplication करूया. Square root of 1 minus x square dy by dx minus m into square root of 1 minus y square. दोन्ही साइड्स काय करायचं आपल्याला स्क्वेअर करूया. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट 1 minus x square dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर मायनसचा स्क्वेअर प्लस झाला m square 1 minus y square. Again differentiate with respect to x. किती फंक्शन आहे तिथं दोन फंक्शन आहेत. फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट 1 minus x square dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे 2 into dy by dx into d square y by dx square plus second term dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस x स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह 2x. m स्क्वेअर काय आहे कॉन्स्टंट आहे m स्क्वेअर 1 पण कॉन्स्टंट 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 y स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह 2y आणि y चं डेरिव्हेटिव्ह dy by dx. Therefore 1 minus x square 2 into dy by dx into d square y by dx square plus minus 2x dy by dx bracket square is equal to minus 2 m square y dy by dx. इकडे कॉमन काय दिसायला लागलं आपल्याला 2 कॉमन दिसतोय dy by dx पण कॉमन दिसतोय 2 into dy by dx कॉमन केलं राहिलं काय 1 minus x square into d square y by dx square minus x into dy by dx. dy by dx इथे किती आहेत दोन आहेत एक कॉमन काढला मग एक राहिला that is equal to minus 2 m square y into dy by काय कॅन्सल झालं 2 ला 2 कॅन्सल dy by dx ला dy by dx कॅन्सल. ही टर्म इकडे काय आहे मायनस आहे इकडे आल्यामुळं 1 minus x square d square y by dx square minus x into dy by dx plus m square y is equal to 0. Hence the पुढलं एक्झाम्पल आहे y if y is equal log 2x show that x into y2 plus y1 into 1 plus x1 y1 is equal to 0. y1 म्हणजे काय फर्स्ट डेरिव्हेटिव्ह y2 म्हणजे काय सेकंड डेरिव्हेटिव्ह. सोल्युशन मध्ये गिवन y is equal to log 2x differentiate with respect to x. y चं डेरिव्हेटिव्ह dy by log चं डेरिव्हेटिव्ह 1 upon log 2x आणि ह्या log चं डेरिव्हेटिव्ह 1 upon 2x आणि 2x चं डेरिव्हेटिव्ह 2 into 1. ह्या 2 ला हे 2 राहिलं काय 1 upon x into log 2x dy by dx. x काय करतो इकडं डिवाइड that is x into dy by is equal to 1 upon
log 2x ची पॉवर किती आहे 1 आहे, -1 + 1 आहे, वरती आल्यामुळं -1 होईल. x इंटू dy बाय dx इज इक्वल टू log 2x रेज टू -1. डिफरन्शिएट with respect to x. First function x dy by dx डेरिव्हेटिव्ह d square y by प्लस दुसरं फंक्शन कुठलं आहे आपलं dy by dx x डेरिव्हेटिव्ह 1. या ठिकाणी याची किंमत किती आहे -1 इंटू log 2x रेज टू -2. ह्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह 2x आणि 2x डेरिव्हेटिव्ह 2 इंटू 1. ह्या टूला हे टू कॅन्सल. दॅट इज x इंटू d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर प्लस dy बाय dx मायनस छेदामध्ये घेऊया 1/x इंटू log 2x ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर log 2x ब्रॅकेट स्क्वेअर. ह्याला इक्वेशन नंबर मी तो फर्स्ट देतो. पुढे जाणार आहे थोडी ॲडजस्टमेंट करणार आहे, इथं लक्ष द्यायचं. x इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस एक्स डिवायडेड बाय काय जास्त घेतलं मी नंबरेटरला एक्स घेतला, मग डिनॉमिनेटरला पण एक्स द्यावा लागेल. एक्स इंटू एक्स काय येणार मग एक्स स्क्वेअर इंटू लॉग 2x ब्रॅकेट स्क्वेअर. दॅट इज मायनस एक्स बाहेर काढूया 1 डिवायडेड बाय एक्स इंटू लॉग 2x ब्रॅकेट स्क्वेअर. 1 हा कुणाचा स्क्वेअर आहे 1 डिवायडेड बाय एक्स इंटू लॉग 2x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एक्स इंटू इक्वेशन 1 कडे पहा. इक्वेशन 1 काय आहे 1/x इंटू लॉग 2x इज इक्वल काय आहे दॅट इज dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर. इकडे LHS कडे x इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस dy बाय dx. x इंटू सेकंड डेरिव्हेटिव्हला आपण काय म्हणतो y2 प्लस फर्स्ट डेरिव्हेटिव्हला मायनस एक्स इंटू y1 स्क्वेअर. ही टर्म इकडे मायनस आहे. that is x into y2 plus y1 plus x into y1 square is equal to या दोन टर्म मध्ये कोण कॉमन आहे y1 कॉमन आहे. x into y2 plus y1 1 plus x into y1 is equal to 0. बरोबर हेच प्रूफ करायचं आहे आपल्याला. हेच द सोल्युशन मध्ये गिवन काय दिले गिवन आपल्याला x इज इक्वल टू a sin t कॉमा b cos t अँड y इज इक्वल काय दिले आपल्याला a cos t प्लस b sin t. therefore x is equal to a sin t minus b cos t. Differentiate with respect to t dx divided by dt. a cos sin derivative cos t minus b cos derivative minus sin t minus minus a cos t plus b sin t dx divided by dt. a cos t plus b sin t कोणाची किंमत आहे y ची आहे का. इक्वेशन नंबर फर्स्ट एंड y इज इक्वल काय दिले त्यांनी a cos t प्लस b sin t. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t y चा डेरिव्हेटिव्ह dy by dt. a cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin t प्लस b sin चा डेरिव्हेटिव्ह cos t मायनस a sin t प्लस b cos t. मायनस साइन कॉमन काढूया a sin t मायनस b cos t.
dy by dt इज इक्वल टू मायनस, ही कोणाची किंमत आहे? सो इक्वेशन नंबर सेकंड. वी नो दॅट काय फॉर्म्युला आपला? dy बाय इज इक्वल टू dy बाय dt डिवाइडेड बाय dx डिवाइडेड बाय dt, कॉमा dx डिवाइडेड बाय dt इज नॉट इक्वल टू 0. ही कोणाची किंमत आहे? मायनस x डिवाइडेड बाय, दिस इज द dy बाय. सो इक्वेशन नंबर differentiate with respect to x using the product rule. Sorry, quotient rule. d square y by dx square minus sign outside काढूया आपण. That is y x derivative 1 minus x into y चा derivative काय येणार आहे? dy by dx divided by y square minus y मायनस एक्स. dy बाय dx ची किंमत किती आपल्याकडे? मायनस एक्स अपॉन वाय डिवायडेड बाय वाय स्क्वेअर मायनस वाय मायनस मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय वाय डिवायडेड बाय वाय स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. वाय इंटू वाय प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय वाय स्क्वेअर इंटू वाय, दॅट इज मायनस x square plus y square divided by y cube. This is the d square y by dx square. Here is the proof.